शेवटी त्या वक्त्यांनी सांगितलं की भंडारा मतदारसंघात सुद्धा काँग्रेसनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव केला. गंमत अशी आहे, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काँग्रेसचे उमेदवार नव्हते, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करण्याची जबाबदारी तेव्हा ज्यांच्यावर होती ते तिकडले काँग्रेसचे नेते मनोहरभाई पटेल यांचे चिरंजीव प्रफुल्ल पटेल या भाजपमध्ये आहेत. मनोहरभाई पटेल हे तेव्हा त्या निवडणुकीचे प्रमुख होते भंडाऱ्याच्या, आणि त्यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाची जबाबदारी होती किंवा काँग्रेसच्या उमेदवाराच्या विजयाची जबाबदारी होती, म्हणजे डॉक्टर आंबेडकरांचा पराभव. त्या प्रफुल्लभाई पटेल यांना तुम्ही ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आता आपल्या पक्षात घेतलेला आहे. तेव्हा हा जो ढोंगीपणा आहे हा भाजपच्या धमन्यांतून कधी बाहेर पडेल सांगता येत नाही, पण खोटारडेपणावरच हा पक्ष टिकून आहे. पंडित नेहरूंच्या संदर्भात केलेली वक्तव्य हे पंडित नेहरूंचं यश आहे असं मानतो. इतक्या 60 वर्ष झाली त्यांच्या मृत्यूला, पण गेल्या 10 वर्षामध्ये मोदी त्यांच्या नावाचा जप करतायत. पण जेव्हा मोदी प्रधानमंत्री पदावरून दूर होतील 2024च्या निवडणुकीनंतर, तेव्हा त्यांचं स्मरण कोणाला राहणार नाही, एवढंच मी सांगू शकतो. हां, आपलं काय काँग्रेसची भीती, आजही त्यांना काँग्रेसची भीती वाटते. आजही त्यांना भारतीय जनता पक्षाला काँग्रेसचं आव्हान आहे, काँग्रेसची भीती आहे, इंडिया आघाडीची भीती आहे. हे स्पष्ट दिसतंय. तुम्हाला तुमच्या हिमतीवर, तुमच्या ताकदीवर 400 जागा मिळणार आहेत ना, तुम्ही जिंकू शकता 400 जागा असं आपण म्हणताय, अब की बार 400 पार. मग गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही वारंवार काँग्रेसवर टीका का करताय? 50-50, 60-60 वर्षापूर्वीचा इतिहास तोडून मोडून लोकांसमोर का सांगताय? तुम्ही केलेल्या कामांविषयी, विकास कार्याविषयी बोला. प्रधानमंत्र्यांच्या भाषणात कुठेही मणिपूरचा उल्लेख आला नाही. आला का? तुम्ही काँग्रेसमुळे राष्ट्र कसं दुभंगलं वगैरे सांगत होतात. मणिपूर दुभंगलं आहे. मणिपूरविषयी आपल्या मनामध्ये थोडी वेदना नसावी. आपण काश्मीरी पंडितांविषयी एक शब्द बोलला नाही. ज्या काश्मीरी पंडितांच्या नावावर आपण 2014ला मतं मागितली, त्यांच्या घरवापसीविषयी बोलत होतात. तुम्ही काश्मीरी पंडितांविषयी बोलला नाही. तुम्ही लडाखमध्ये जे चीन घुसलेलं आहे पूर्णपणे पेंगॉन लेकपर्यंत, तुम्ही त्याच्यावर बोललेला नाही आहात. तुम्ही त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट केली नाही, पण फक्त पंडित नेहरू आणि काँग्रेसचं भजन करत बसलात. आता हे रामालाही विसरले आणि परत काँग्रेसच्या भजनाला लागलेले आहेत. बोला काय म्हणून, काय म्हणून, काय काढायलाच पाहिजे. पण त्याच्याबरोबर एक त्याला पुरवणी जोडली पाहिजे. त्या पुरवणीमध्ये 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा, 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा महाराष्ट्रातला, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांचा 2,000 कोटीचा घोटाळा, नळपाणी योजना घोटाळा, त्यानंतर हसन मुश्रीफ यांचा घोटाळा, प्रफुल्ल पटेल यांचा मिरची घोटाळा, अलीकडेच 8,000 कोटीचा ॲम्ब्युलन्स घोटाळा. श्वेतपत्रिकेमध्ये गेल्या काही वर्षातल्या भ्रष्टाचारामध्ये हे महत्त्वाच्या भ्रष्टाचाराची कोट्यावधीची प्रकरणं त्यांनी जोडली तरच ती श्वेतपत्रिका पूर्ण होईल. नरते ती श्वेतपत्रिका अपूर्ण राहील आणि भाजपा सरकारनं असं अपूर्ण काम करून सत्तेवरून बाहेर पडू नये. हे काम त्याने पूर्ण करावं. विशेषतः ज्या भ्रष्टाचाराचा उद्घोष नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री म्हणून केला अजित पवारांच्या, त्या 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा भाजपला विसरता येणार नाही. त्यांनी श्वेतपत्रिकेत तो टाकावाच लागेल, कारण तसं म्हटलं तर तो UPAच्या काळातलाच घोटाळा होता.